छत्रपतीच्या चरित्राचा वसाने वारसा आजच्या तरुणांना आदर्शभूत ठरणारं चरित्र समोर मांडण्यासाठी व्याख्यान ठेवलं। या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। महाराजांचं कर्तृत्व फक्त डीजेवर गाणे लावून नाचण्यापुरतं मर्यादित नाही। हे नाचताना साधेनाचत नाही, दारू पिल्याशिवाय यांना नाचता येत नाही। आणि पुन्हा घोषणा देतात छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुन्हा पितात, नाचतात आणि घोषणा देतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुमची या महाराष्ट्रात गरज आहे। आणि तुझी पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या। राजे जिथं असतील तिथून ऐकत असतील आणि म्हणत असतील माझा मावळा लय पोट तिडकीनं बोलावतोय, आता महाराष्ट्रात आपली गरज असली पाहिजे। राजे जन्म घेण्याचा विचार करत असतील, फक्त म्हणत असतील यांची मिरवणूक संपली की आपण जन्म घेऊ। मावळ्याची मिरवणूक संपते, मावळे चारचाकी गाडीत बसतात, गाडीवर पाठीमागून लिहिले राजे तुम्ही पुन्हा जन्माला या। राजे म्हणत असतील आलोच, फक्त यांची गाडी कुठे जाते बघू। यांची गाडी निघते बिअर बारच्या पार्किंगला जाऊन थांबते आणि तिथं एक एक खंबा हुशारपूर आहे, अर्धा अर्धा उडवायचा, थोडेसे तर झाले की म्हणायचं राज तुम्ही पुन्हा जन्माला या। राजे म्हणत असतील आतापर्यंत माझा राजा माझा मावळा बोलत असते स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी, देव देश धर्माच्या रक्षणासाठी, पण आता माझा मावळा ज्या अर्थी बोलवतोय याची उरलेली घेण्यासाठी राजे येणार नाही। आता राजे जन्माला येणार नाही, शिवछत्रपती जन्माला येत नसतात, शिवछत्रपती जन्माला घालावे लागतात। आणि छत्रपती जन्माला घालण्यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ नावाच्या आईनं आपल्या लेकरावर संस्कार पेरावे लागतात आणि तेच संस्कार पेरणं आज गरजेचं आहे। माता माऊलीनं संस्कार पेरले तर राजे घडतील। माझ्या राजाला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी घडवलं, राजाने मावळ्यांना सोबत घेतलं, स्वराज्य निर्माण केलं। महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना 18 पगड जातीचे मावळे घेतले होते। 18 पगड जातीच्या मावळ्याचा समुच्चय महाराजांनी तयार केला। मराठा होता, धनगर होता, चांभार होता, कुंभार होता, साळी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, मातंग होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता। 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। रयतेच्या डोईवर चुकाचं छत्र धरायचं, शेतकऱ्यांचं राज्य आणायचं, गोर गरिबांचं राज्य आणायचंय, 18 पगड जातीच्या लोकांचं राज्य आणायचंय। म्हणून राजाने हा पवित्र संकल्प केला होता आणि राजांच्या खांद्याला खांदा देऊन एक एक जिगरबाज रणमर्द मावळा महाराजांच्या शब्दा खातीर जगायला नाही तर मरायलाही तयार होता। तानाजी नावाचा मावळा राजांकडे आला, मुजरा करता झाला आणि म्हणतोय राज पोराचं लग्न ठरलंय, यावं लागेल। राजे म्हणाले ताना काय नाही येणार, येणार की काय पोराच्या लग्नाची तिथी। तानानं पोराच्या लग्नाची तिथी सांगितली आणि राजे म्हटले ताना नाही र जमणार यायला। का राज मी तुमच्या मावळ सेनेतला निष्ठावंत मावळा, काय येणार नाही पोराच्या लग्नाला। आणि राजे म्हणाले ताना ज्या तिथीला पोराचं लग्न ठरवलंस त्याच तिथीला किल्ले कोंडाण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे। आम्ही कोंडाण्याच्या मोहिमेवर जातो, तुम्ही पोराचं लग्न लावा। वाक्य ऐकलं, हातालती निमंत्रणाच्या अक्षता तानानं फेकून दिल्या, तसाच घरी गेला आणि बायकोला म्हणाला 2 दिवसावर आपल्या पोराचं लग्न आहे। बायको म्हणाली माहित आहे मला। आणि त्याच तिथीला स्वराज्याचा जाणता राजा स्वतःचा जीव धोक्यात घालून कोंडाणा घेण्यासाठी जातो आहे। मग मी जातो कोंडाणा घेतो, तू पोराचं लग्न लाव। वाक्य ऐकलं, तानाच्या बायकोच्या डोळ्यात घळघळा अश्रूच्या धारा आल्या, ढेढसा रडू लागली। रडणाऱ्या आपल्या बायकोला ताना विचारता झाला का रडतेस,
का डोळ्यात पाणी तुझ्या? आणि तानाची बायको म्हणते, तुम्ही कोणाला घेण्याकरता गेलात तर बापाविना पोराचं लग्न शोभणार नाही, आणि कोणाण्याच्या मोहिमेत लढण्यासाठी गेलात, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. वाक्य ऐकलं, 2 पावलं मागे आल्या ताना बायकोच्या डोळ्याचे अश्रू पुसत म्हणाला, रडू नकोस, रडू नकोस. आपला जन्म रडण्यासाठी नाही, लढण्यासाठी झालाय. आणि राहिला प्रश्न कपाळाच्या कुंकवाचा. तुझा कुंकवाचा धनी सुरक्षित जिवंत माघारी येईल असं तुला वाटत नाही ना? तर जोपर्यंत मी कोणाला किल्ला जिंकून माघारी परतत नाही तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नको. आपल्या हातानं बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलं तानानं. आणि तिला म्हणाला, जेव्हा कोंडाणा जिंकून माघारी येईल माझ्या हातानं तुझ्या कपाळावर कुंकू लावील, सौभाग्याचं लेणं माझ्या हातानं तुझ्या कपाळावर चढवील. ढळढसा रडते बायको. तुकोबांच्या भाषेत सांगायचं तर संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, जाळोनी संसार बैसलो अंगणी. ही अवस्था तानानं केली आहे. आणि निघाला. निघणाऱ्या तानाला बायको पुन्हा आडवी झाली. विचार करा एकदा, पोराचं लग्न एकदा होणार आहे, लढाया मोहिमा नेहमीच्या आहे. जाऊ नका, एवढ्या वेळी कुणाला तरी पाठवा. तानानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. ताना म्हणाला का स्वराज्याच्या धन्यानं, स्वराज्याच्या मालकानं, स्वराज्याच्या जाणत्या राजानं स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणाला घेण्याकरिता जावं, आणि आमच्यासारख्या निष्ठावंत जिगरबाज मावळ्यानं त्याच तिथीला आपल्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून थाटात मिरवावं, हे आमच्या बुद्धीला पटत नाही. निघाला ताना, राजाकडे पोहोचला, मुजरा केला आणि म्हणाला, राज ठरलंय आमचं. काय ठरलं ताना? रायबाचं लग्न ठरलंय ना जी? तसा ताना बोलतो, राज नाही, आमचं तेच ठरलं राज. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. द्या विडा, जाऊन भिडतो दुश्मनाशी, करतो त्या उदयभानची माती. विडा देताना राजांच्या डोळ्यात पाणी. पोराचं लग्न सोडून कुटुंबाची चिंता न करता ताना लढण्यासाठी जातोय. डबडबल्या डोळ्याने राजानं तानाला निरोप दिला. तसा तानानं विडा हातात घेत म्हणाला, राज एका रात्रीत कोणाला घेतो, सकाळच्या ब्रह्म मुहूर्तावर कोणाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकवतो राज. आणि जर कोणाला घेतला नाही तर हा ताना पुन्हा तोंड दाखवायला माघारी येणार नाही. तानाजी सूर्याजी सेलार मामा मध्यरात्री 2 वाजेला किल्ले कोंढाण्यावर आक्रमण करत हर हर महादेवची गर्जना करत पोहोचले. उदयभानशी लढता लढता तानाजी गतप्राण झाले. तानाजीनं प्राण त्या किल्ले कोंढाण्यावर सोडला, पण तानाजी गतप्राण होताना कोंढाणा स्वराज्यात समाविष्ट करून गेले. स्वराज्याचा भगवा तानानं किल्ले कोंढाण्यावर फडकवला. स्वराज्यात कोंढाणा आला, किल्ला जिंकला. किल्ला जिंकला, गड स्वराज्यात आला. गडावर गडाच्या पायथ्याला जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. सूर्याजी मालुसरे आनंदाने नाचायला लागले. आणि आनंदाने नाचणाऱ्या सूर्याचं लक्ष समोर गेलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रक्ताचा सख्खा थोरला भाऊ ताना त्यानं पाहिला आणि हंबरडा फोडला. दादो! थारोळ्यात पडलेल्या रक्ताच्या भावाच्या जवळ जाऊन सूर्याजी बोलू लागला, दादा उठा दादा. राजाला मासाहेबाला दिलेला शब्द आपण पाळला. राजाला दिलेला शब्द पूर्ण करत आपण कोणाला स्वराज्यात सामील केला. पण कोणाला स्वराज्यात आलेला पाहिला आपण जिवंत नाही दादा. उठा दादा, या स्वराज्याचा भगवा किल्ले कोंढाण्यावर
किती डोलाने फडकतोय बघा. रक्तबंबाळ झालेला ताना त्याच मातीत गतप्राण झाला होता. सूर्याजी सेलार मामा उदय भानला त्याच मातीत गाडून राजांकडे निघाले. राजांकडे पोहोचला क्षणी सूर्याजीला राजानं विचारलं, सूर्या माझा ताना कुठं आहे? आणि सूर्याच्या डोळ्यात पाणी आलं. सूर्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून राजांच्या डोळ्यात पाणी आलं. राजाला कळालं, माझा सुभेदार, माझा ताना या जगात राहिला नाही. राजाच्या डोळ्यात गळगळ अश्रूच्या धारा. स्वराज्याच्या जाणत्या राजानं आपल्या निष्ठावंत मावळ्यासाठी रडावं. पोटच्या पोराप्रमाणे जपलं राजांनी मावळ्यांना. राजांच्या डोळ्यातलं पाणी पाहून मासाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या, राज का रडताय तुम्ही? का तुमच्या डोळ्यात पाणी? तानाला कोंडाना घेता नाही आला. नसेल घेतला तर जिगरबाज आहे ताना. जिगरबाज आहे सुभेदार. या मोहिमेत नाही तर पुढील मोहिमेत नक्की कोणाला घेईल ताना. का रडताय? का डोळ्यात पाणी? तानानं किल्ला घेतला नाही का? गड स्वराज्यात आला नाही का? आणि राजाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, महासाहेब गड आला पण माझा सिंह गेला. तानाजी नावाचा सिंह किल्ले कोंडाण्यावर गतप्राण झाला. आणि किल्ले कोंडाण्याचं नामकरण तानाजी नावाच्या सिंहाप्रती आदर सन्मान ठेवून राजानं कोंडाण्याचं नामकरण सिंहगड असं केलं. आजही किल्ले कोंडाण्याची, किल्ले सिंहगडाची माती साक्ष देते, स्वराज्याचा सुभेदार तानाजी मालुसरे याच कोंडाण्यावर गतप्राण झाला. तानाच्या निधनाची बातमी येताच राजाच्या मुखातून एक शब्द 3 वेळा बाहेर पडला, जगदंब जगदंब जगदंब. एक एक मावळा स्वराज्यासाठी लढला. एक एक मावळा स्वराज्याच्या कामी आला. शिवछत्रपतीचा, शिवप्रभूचं गुणगान गाताना जेवढा सन्मान शिवछत्रपतीविषयी आमच्या अंतःकरणात निर्माण होतो, तेवढाच आत्मसन्मान आम्हाला राजांच्या मावळ्याविषयी निर्माण झाला पाहिजे. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. राजाने सगळ्याला घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजे पन्हाळ्यावर आहे. सिद्धी-जोहर नावाच्या दुश्मनाने गडाला वेढा मारलाय. पावसाळ्याचे दिवस आहे. राजाने गड सोडला की राजाचा घातपात करायचा असा बेत सिद्धी-जोहर नावाच्या दुश्मनाने आखलाय. आणि जोपर्यंत दुश्मन गडाचा पायता सोडत नाही तोपर्यंत आपण गड सोडायचा नाही असा पक्का निश्चय राजाने केला. 6 महिने झाले दुश्मन गडाचा पायता सोडत नाही, राजेही गड सोडत नाही. आता मात्र राजाने शक्तीपेक्षा युक्तीला महत्व देऊन गनिमी काव्याचं तंत्र वापरलं. आपल्यासारखा दिसणारा शिवा काशीद नावाचा नावी समाजाच्या मावळ्याला आपल्यासारखे कपडे घातले, आपल्यासारखा जिरोटोप दिला, आपल्यासारखा तिलक लावला, आपल्यासारखे कुंडल घातले, आपल्यासारखा पोशाख आणि पेहराव करून दिला, आपल्यासारखीच पालखी दिली. सिद्धी-जोहरच्या भेटीला गेला शिवा काशीद. त्याच्याकडे एकच काम, तुम्ही दुश्मनाच्या भेटीला जाणार आहे, आम्ही मागच्या वाटेनं विशाळगड जवळ करणार आहे. जेवढा तुम्ही टाइमपास कराल तेवढा आम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचू. शिवा काशीदाची पालखी राजाच्या सिद्धीच्या जवळ आली. पालखीतून शिवानं उतरावं आणि राजाची पालखी मागच्या वाटेने विशाळगडाकडे निघावी. पालखीतून उतरला शिवा आणि उतरलेल्या शिवाला सिद्धी-जोहर विचारता झाला, क्या तू है शिवाजी राजे? तेवढाच रुबाबानं शिवा बोलला, हा मैं हो शिवाजी राजे. सपासप वार शिवाच्या अंगावर झाले. पुन्हा पुन्हा विचारायचा सिद्धी, सच बताओ क्या तू है शिवाजी राजे? हा मैं हो शिवाजी राजे.
एका व्यक्तीनं संशयी नजरेनं शिवाजी राजाकडे शिवा काशिदाकडे पाहिलं. ते संशयी नजर होती अफजल खानाच्या मुलाची. तो म्हणाला, मी शिवाजी राजाला अफजल खान वधाच्या वेळी पाहिले. त्यावेळी कृष्ण भास्कर कुलकर्णीच्या तलवारीचा वार शिवाजी राजाच्या मस्तकावर झालाय. त्यांच्या मस्तकावरचा जिरेटो बाजूला काढा. मस्तकावर जर तलवारीच्या वाराची खून असेल तर ते शिवाजी असतील, अन्यथा ते शिवाजी असू शकत नाही. सिद्धीचा संशय वाढला. 2 पावलं पुढे झाला. राजाच्या डोक्यावरचा जिरेटोप काढला. मस्तकावर तलवारीच्या वाराची खून नव्हती. सिद्धीचा संशय पक्का झाला. आणि सिद्धीला कळालं, हा शिवाजी राजा नाही, हा कुणीतरी डुप्लिकेट शिवाजी आहे. तळपायाच्या मस्तकाला गेली. समशेर उपसली. राजांच्या वेशभूषेत आलेल्या शिवा काशिदाच्या गड्याला समशेर लावत विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछ रहा हूं, सच बताओ क्या तू है शिवाजी राजे? तसा कडाडला शिवा रे. हा जन्माला जरी शिवा नाभी म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य कमी आहे का? सपासप वार झाले. शिवा त्याच मातीत कोसळला. शिवाचं रक्त त्याच मातीत सांडलं. शिवाचं बलिदान गड पन्हाळ्याच्या पायथ्याला गेलं. सिद्धीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. कहा गया वो दख्खन का चूहा, कहा गया वो शिवाजी, भागो 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 शिवाजी का पीछा करो. त्यानं त्याचा जावई राजाचा पाठलाग करायला पाठवला. सिद्धी जोहरच्या जावयाचं नाव होतं सिद्धी मसूद. भागो 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 शिवाजी का पीछा करो. हजारो दुश्मन घेऊन सिद्धी मसूद राजाचा पाठलाग करतोय. तोपर्यंत राजे घोडखिंडीत पोहोचले होते. घोडखिंडीत बाजी प्रभू राजाला सांगतायत, राज जावा जावा राज, लवकर विशागड जवळ करा. आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपला जीव अधिक महत्वाचा आहे राज. आमच्यासारखे लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा आमचा राजा जगलाच पाहिजे. 350 मावळ्यासह घोडखिंड सांभाळण्याची जोखीम बाजीनं घेतली. बाजीचे 350 मावळे झाडा झुडपात लपून बसले. राजे विशागडेकडे जात आहेत. एकटे बाजी रणांगणात उभे आहे, घोडखिंडीत उभे आहे. सिद्धी मसुदाचं सैन्य राजाचा पाठलाग करत पळत आलंय. भागो 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 पीछा करो शिवाजी का, कहा गया वो दख्खन का चूहा. सिद्धी मसूद बाजीपर्यंत आला. बाजीला पाहत म्हणाला, रुको, यही दुश्मन की सेना छुपी हुई दिखती है. आवाज बाजीच्या कानावर आला. घाबरले नाही बाजी, हादरले नाही बाजी, झुकले नाही बाजी, वाकले नाही बाजी. अरे शरणागती तर रक्तातच नाही बाजीच्या. हजारो दुश्मनाकडे मान वळवत बाजी म्हणाले, ओय कुठं निघालात पुढं? तुमचा बाप शिवाजी राजा तर कधीच सुखरूप विशागडावर पोहोचला. वा माघारी म्हणता क्षणी हजारो दुश्मन बाजीच्या अंगावर धावून आले. झाडा झुडपात लपून बसलेले बाजीचे 350 मावळे रणांगणात आले. डाल समकेर उपसल्या गेल्या. कुणाचे हात छाटले जात आहेत, कुणाचे पाय छाटले जात आहेत, कुणाचे मस्तक छाटले जात आहेत. अरे बाजीचे 350 मावळे सिद्धी मसुदाच्या हजारो सैन्यावर तुटून पडले. सिद्धी मसुदाचं हजारो सैन्य बाजी आणि मावळ्यावर तुटून पडलं. डाल समशेरीचे वार होत आहेत. अरे घोडखिंडीत रक्ताचा सडा पडत होता. घोडखिंड रक्ताने माखून निघत होती. बाजीच्या अंगावर वार झाले. एक ठिकाण उरलं नाही जिथं वार झाले नाही तरी बाजी लढत आहेत. रक्तबंबाळ झाले बाजी, परेशान झाले बाजी, गंभीर जखमी झाले बाजी. कुणीतरी म्हणाव, बस करा बाजी, किती जखमा झाल्या अंगावर. बाजीनं उत्तर द्यावं, नाही, मी स्वराज्याच्या जाणत्या राजाला शब्द दिलाय, जोपर्यंत तुम्ही सुखरूप गडावर पोहोचत नाही, गडावर पोहोचून तोफांचा आवाज आमच्या कानावर येत नाही, तोपर्यंत एकाही दुश्मनाला या घोडखिंडीच्या पुढे पाऊल ठेवू देणार नाही. रक्तबंबाळ झाले बाजी, परेशान झाले बाजी. बाजीचं रूप जर कुणी पाहिलं असतं
तर सिंदूर लावलेल्या बजरंगबली सारखे दिसत होते बाजी. तरी लढतायत अखेर. एक मावळा म्हणतोय बाजी बस करा आता, बस करा. किती जखमा झाल्या अंगावर, मरायचं आता तुम्हाला. अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत? मरायचं आता तुम्हाला, इथं मरणाची भीती नाही का वाटत? तसं बाजीनं म्हणाव, ओय ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिवछत्रपती. बाजीची समशेर शेवटपर्यंत लढत राहते. अखेर राजे गडावर पोहोचले. 3 तोफाचा आवाज बाजीच्या कानावर आला. 1 2 3. राजे गडावर पोहोचले. बाजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. माझा राजा वाचला म्हणजे स्वराज्य वाचलं. माझा राजा वाचला म्हणजे शेतकरी कष्टकरी वाचला. आता माझा राजा जगला. मरणाला निधड्या छातीनं मी सामोरं जायला तयार आहे. बाजीच्या डोळ्यातले आनंदाश्रू बाजीच्या अंगावरच्या रक्तात मिसळले आणि त्याच वेळी बाजी जमिनीवर कोसळले. विशागडाकडे हात केला बाजीनं आणि म्हणतायत, राजो शब्द दिला होता तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही सुखरूप विशागडावर पोहोचत नाही, गडावर पोहोचून तोफाचा आवाज या बाजीच्या कानावर येत नाही, तोपर्यंत हा बाजी एकाही दुश्मनाला घोडखिंडीच्या पुढे येऊ देणार नाही. तुम्हाला दिलेल्या शब्दा खातीर, तुम्हाला दिलेल्या वचना खातीर या बाजीनं स्वतःच्या जीवाची बाजी लावली. राज घ्या या बाजीचा शेवटचा मुजरा केला आणि प्राण सोडला मातीत. या बाजीनं स्वराज्यासाठी राजांच्या शब्दा खातीर, मासाहेब जिजाऊंच्या आज्ञे खातीर स्वतःचा जीवाची बाजी लावली. पण राजाला दिलेला शब्द मोडला नाही. राजांच्या मावळ सेनेत एकदा आलेला मावळा मेला तरी राजांचाच म्हणून राहिला. ही जिगरबाज मावळ्यांची निष्ठा संपूर्ण जगानं कौतुक करावं अशी राजांच्या मावळ्याची निष्ठा आहे. राजांच्या मावळ सेनेत आलेला मावळा शेवटपर्यंत निष्ठेने राहिला. आता मावळ्यात निष्ठा राहिली नाही, आता निष्ठी सुरू झाली आहे. सकाळी एका पार्टीत असणारा मावळा दुपारी कोणत्या पार्टीत गेला नेत्याला कळत नाही. माझ्या राजाने निष्ठावान मावळ्याची फौज तयार केली. आज शिवछत्रपतीच्या जयंतीच्या दिनी आम्ही गर्जना करतोय, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येणार नाही, राजे घडवावे लागतील. आणि या शिवछत्रपतीच्या जयंतीच्या दिनी आपल्याला 2-3 संकल्प करायचे आहेत. राजांना जन्म देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे उपकार आपल्याला विसरून चालणार नाही. त्या जिजाऊंना आपल्याला वंदन करायचं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, तुमच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. तुम्ही झाला नसता तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब, तुम्ही झाला नसता तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. जिजाऊ मासाहेब, तुम्ही झाला नसता तर नसते भरले पाणवठ्यावर पाणी, सुवासनीच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या राणी. जिजाऊ मासाहेब, तुम्ही झाला नसता तर नसते झाले छत्रपती शिवराय, आणि नसते झाले छत्रपती शिवराय तर नसतं घडलं हिंदवी स्वराज्य. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचे, शौर्याचे, पराक्रमाचे धडे आणि गोडवे गाताना जेवढी छाती अभिमानाने भरून येते, तेवढंच वंदन आणि उपकार राष्ट्रमाता जिजाऊंचे आणि शहाजी राजांचे मानले पाहिजे.
शिवरायांच्या जयंतीच्या दिनी जिजाऊ मासाहेबाला वंदन करताना आपल्याला संकल्प करायचा आहे. जिजाऊ मासाहेब त्यांच्या मातेच्या गर्भात मारल्या गेल्या असत्या. जिजाऊ मासाहेबांचा जन्म जर झाला नसता तर राजे जन्मले असते का? नाही. जिजाऊ जन्मल्या म्हणून राजे जन्माला आले. आम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणून घेताना, अत्याधुनिक युगात जगताना, स्वतःला शिवभक्त म्हणून घेऊन आमच्या मातेनं गर्भात मुलगी वाढते म्हणून गर्भहत्येचं वाढणारं प्रमाण थांबवलं पाहिजे. कारण गर्भात वाढणारी मुलगी फक्त राष्ट्रमाता जिजाऊ असू शकते. गर्भात वाढणारी जिजाऊ रणरागिणी, गर्भात वाढणारी पुण्यश्लोक अहिल्यामाई, गर्भात वाढणारी बहिणाबाई मुक्ताबाई जनाबाई, गर्भात वाढणारी सखुबाई, गर्भात वाढणारी झाशीची राणी असेल, असा विचार करून गर्भहत्येचं प्रमाण आम्ही थांबवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आम्हाला शिवजयंतीच्या दिनी संकल्प करायचा. राजाने स्वराज्य निर्माण केलं. तुमच्या आमच्यासाठी उभ्या हयाती सुपारीच्या खांडाचं व्यसन केलं नाही. जे स्वतःला शिवभक्त म्हणून घेत असेल त्यांनी सुपारीच्या खांडाचं व्यसन आजपासून करायचं नाही. हा संकल्प राजाच्या जयंतीच्या दिनी करा. राजे जिथं असतील तिथून तुमच्या तरुणावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही. राजांच्या पश्चात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र शंभूराजांनी स्वराज्याचा कारभार लीलया पेलला. स्वराज्याचा दुसरा छत्रपती कसा असावा, स्वराज्याचा रणधुरंदर जाणता राजा कसा असावा, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्याशी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. या शंभू छत्रपतींनी स्वराज्याच्या निर्मितीनंतर, छत्रपतीच्या निधनानंतर हे स्वराज्य संवर्धित आणि रक्षण करण्याचं काम केलं. या शिवशंभू छत्रपतीचा बलिदान मास सुरू आहे. क्रूर कर्म्या औरंग्यानं शिव छत्रपतीचे 39 दिवस अनन्वित अत्याचार केले. 39 दिवस छळ केला माझ्या राजाचा. काटेरी साखर दंडाने जखडवलं. 39 दिवस हाल हाल केले. माझ्या शंभूराजाच्या हातापायाची बोटं छाटली. उकळत्या पाण्यात शंभूराजाला बुडवलं. शंभूराजाच्या अंगावरची मांसाची लगदे कापून कुत्रा गिधाडाला खायला टाकली. कोणी यावं एखादा दगड फेकून मारावा, कोणी यावं माझ्या राजाच्या अंगावर थुंकावं, कोणी यावं राजाकडे बघून एखादी शिवी द्यावं. 39 दिवस अनन्वित अत्याचार सहन केला. माझा राजा औरंग्याच्या दरबारात हा अत्याचार सहन करतोय. रक्तबंबाळ आहे शंभूराजे, जखमी आहे शंभूराजे, पण झुकले नाही, वाकले नाही, शरणागती रक्तात नाही. आणि मी शिव छत्रपतीचा पुत्र आहे हे शेवटच्या श्वासापर्यंत औरंग्याला सांगत राहिले. आणि पुन्हा पुन्हा क्रूर कर्म्या औरंग्यानं शरणागतीसाठी शंभूराजाला आव्हान करावं. माझा राजा नाही, औरंग्याच्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर देतो. अखेर शंभूराजाची जीभ छाटण्याची आज्ञा औरंग्यानं दिली. जीभ छाटणारे आले. शंभूराजाला खाली पाडलाय, छाताडावर बसले माझ्या राजाच्या. जीभ छाटायला पकड शंभूराजाच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करतायत. शंभूराजाचा जबडा उघडत नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जातो.
जबडा उघडत नाही. अरे उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची सांगणारा सर्जा संभाजी राजा आहे. जबडा उघडत नाही. तेव्हा त्यांनी युक्ती केली. एकानं राजाचं नाक दाबलं, श्वास घेण्यासाठी जीव गुदमारला. जबडा उघडला, जबड्यात पकड घातली आणि पकडीनं माझ्या शंभूराजाची जीभ बाहेर काढली. वळवळ्यात पडली जीभ बाहेर. कोणती जीभ? ज्या जीभेनं उमटवले होते जगदंब जगदंबचे बोल. जी जीभ राजांना म्हणत आली आबासाहेब, जी जीभ मासाहेबांना म्हणत आली मासाहेब, ती जीभ वळवळ्यात पडली आहे. जीभ छाटली तरी राजांची नजर औरंग्याच्या नजरेला भिडते. अखेर राजांचे डोळे काढण्याची आज्ञा दिली. राजाचे डोळे काढायला लालबंद तापलेल्या लोखंडी सळाया आणल्या आणि राजांच्या डोळ्यात खुपसले. डोळे बाहेर पडले तरी माझ्या राजानं धर्माप्रती निष्ठा कणभरही ढळू दिली नाही. शंभू राजाचं मस्तक छाटलं. हिंदूचा पवित्र सण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर क्रूर कर्म्या औरंग्यानं शंभू राजाच्या मस्तकाची गुढिया मातीत उभी केली. 39 दिवसाचे अत्याचार, मृत्युंजय अमावस्येची काळी कमिन्न रात्र आणि 39 दिवस सहन केलेले अत्याचार शेवटपर्यंत राजाने झेलले, पण धर्माप्रती निष्ठा ढळू दिली नाही. आमचा बाप जर मेला, आमची आई जर मेली, तर त्या बापाच्या आईच्या वर्षश्रद्धापर्यंत आम्ही आवडत्या वस्तूचा त्याग करतो. का? तो आमचा बाप आहे म्हणून, ती आमची माय आहे म्हणून. आमच्या बापानं आम्हाला जन्म दिला, आमच्या आईनं आम्हाला जन्म दिला आणि आमची माय अथवा बाप मेल्यावर आम्ही आवडत्या वस्तूचा त्याग 1 वर्ष करतो. आमच्या बापासाठी शंभूराजे धर्मासाठी लढले आणि शंभूराजे तुमचे आमचे नाही, अखंड हिंदुस्थानचे बाप आहे. आमच्या बापानं धर्मासाठी दिलेलं बलिदान आणि त्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आम्ही बलिदान मास पाळला पाहिजे. आपल्या गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने बलिदान मास पाळला. अशा पद्धतीनं शंभू राजाप्रती शिवरायाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे मावळे स्वतःला म्हणून घेताना आपण जीवन व्यतीत करावं. राजे फक्त जयंतीपुरते नाही, शंभूराजे फक्त दाढी वाढवण्यापुरते नाही, शंभूराजे फक्त गाडीवर छावा नाव टाकण्यापुरते नाही, तर शंभूराजे शिवराय आपल्या चरित्रात दिसले पाहिजे, आपल्या कर्तृत्वात दिसले पाहिजे, आपल्या संस्कारात दिसले पाहिजे. नाही तर पोरांच्या गाडीवर नाव असतं छावा, तोंडात असतो मावा. असं काय करतो माझा भावा? कधीतरी त्या राजांचं चरित्र वाचत जावा. रस्त्याने जाताना मध्यरात्री दिसली एखादी स्त्री, तिला समजता आलं ना तुमची बहीण किंवा माय, तर तुम्हीच असाल कलियुगातले खरे छत्रपती शिवराय. हा विचार आम्हाला, पेरलेला विचार पुढे घेऊन चालायचा आहे. शिवछत्रपतीची जयंती ही नाचून नाही तर शिवचरित्र वाचून साजरी करायची आहे. शिवछत्रपतीची जयंती ही पिऊन नाही तर त्यांचं गुणगान गाऊन साजरी करायची आहे. हा संकल्प या शिवजयंतीच्या दिनी आपण सर्वांनी करावा ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात 1 तासाच्या पुढे 5 मिनिटाचा मी वेळेचं अतिक्रमण केलं, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जाता जाता सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आहे, शिवप्रभूंच्या नावानं जोरदार गर्जना करायची आहे
आणि व्याख्यानाचा समारोप करायचा आहे. हात ताट करायचे. जे जे हात ताट करतील ते ते शिवरायांचे मावळे आहे. जे जे हात ताट करणार नाही ते औरंग्याचे बावळे आहे. हात ताट आणि गर्जना जोरात करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज जोरात आला पाहिजे. हात ताट करायचे. दररोज कीर्तन आहे, दररोज व्याख्यान आहे, वीर रसात बोलावं लागते. आवाज बसलेला आहे तरी माझा आवाज एवढा येतोय. तुमचा सुद्धा जोरात आवाज आला पाहिजे. गर्जना जोरात केली पाहिजे. हात ताट करा. छत्रपती शिवाजी महाराज की. हात ताट ठेवा. अजून एकदा गर्जना होऊ द्या. या गर्जनेनं जिकडे तिकडे परिसर दुमदुमून गेला पाहिजे आणि पंचक्रोशीला कळालं पाहिजे ताड बोरगावमध्ये शिवरायांची जयंती साजरी केली जाते. हात ताट, गर्जना जोरात. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. जीतनी मेहरबानी आपने की, उतनी तो हमारी औकात नहीं. जीतनी मेहरबानी आपने की, उतनी तो हमारी औकात नहीं. ये तो कृपा है छत्रपति शिवाजी महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. रामकृष्ण हरी.